भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली महाडच्या चौदार तळ्यावर ऐतिहासिक क्रांती केली. या घटनेला बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी 97 वर्षे झाली. क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून लाखोंच्या संख्येने लोक महाड येथे उपस्थित होते. सालाबादप्रमाणे याही वर्षी तळपत्या उन्हात महाडच्या क्रांतीभूमीत लोक दाखल झाले. राज्य सरकार, पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सेवाभावी संस्था यांनी येणाऱ्या भीम अनुयायांसाठी चोख व्यवस्था ठेवली होती. चौदार तळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पोलीस प्रशासनाच्या वतीने सकाळी मानवंदना देण्यात आली. आंबेडकरी नेत्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी अभिवादन सभा झाल्या. दुपारी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांची क्रांतीस्तंभाजवळ सभा झाली. या सभेला आनंदराज यांच्या सुविद्य पत्नी उपस्थित होत्या. सभेला रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तर दुसरीकडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांची सभा संपन्न झाली. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अनिकेत संसारे, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह विविध नेत्यांच्या या ठिकाणी सभा झाल्या. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार सह निलेश लोखंडे, महाड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.